मी अरुण घोडके. शिवचिंतन. आलमगीर औरंगजेब बादशाह 7 लाखाची फौज घेऊन दक्षिणेत उतरला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याचे जे फौजेवरती एकतंत्रित प्रभुत्व होते ते पार नष्ट झाले. कारण त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या 2-3 महिन्याच्या आतच मराठ्यांनी मोगलांच्याकडून सिंहगड, पुरंदर, पन्हाळगड, विशाळगड, सातारा, परळी हे किल्ले भराभर जिंकून घेतले. विशाळगडचा किल्लेदार अवधूत सिंग, सातारा आणि परळी येथील किल्लेदार रामचंद्र बुंदेला, पन्हाळगडचा किल्लेदार रावतमल यांनी आपले किल्ले मराठ्यांच्या स्वाधीन केले आणि ते उत्तरेकडे रवाना झाले. सिंहगड शंकराजी नारायण सचिव यांनी घेतला. पुरंदरचा किल्ला पुण्याचे शितोळे देशमुख यांच्या प्रयत्नाने स्वराज्यात दाखल झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शहाजाद आझम हा तडक अहमदनगरमध्ये आला आणि त्याने स्वतःला बादशाह म्हणून जाहीर केले आणि सैन्य घेऊन तो उत्तरेकडे रवाना झाला. हंड्यापाशी आझमने नदी ओलांडली आणि दोहराच्या सरहद्दीत दाखल झाला. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी